हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंगमधील युनिट नंबर 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज मधील इलिस्ट्रेशन नंबर 8 पाहणार आहे. पेज नंबर आहे 3.38. इलिस्ट्रेशन नंबर 8. ग्लोबल लिमिटेड Gullberg went into voluntary liquidation on 31st March 2020 when its balance sheet was as follows. त्यांची balance sheet आपल्याला खाली दिलेली आहे. 18,800 equity shares of ₹10 each. Number of shareholder आहेत 18,800. पेमेंट करायचं आहे आपल्याला 1,88,000. बँक ओव्हरड्राफ्ट अनसेक्युर्ड आहे, हे म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच समजा हे. तर ह्याची पे ऑर्डर येईल तेव्हा ह्याला आपण पे करायचं आहे. पण बँकेतनं लोन घेतलेलं आहे, पण ते तारण काही दिलेलं नाही आहे, अनसेक्युर्ड आहे. 90,000 रुपीज. सनरी क्रेडिटर्स त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल अग्रहक्काचे देणकरी आहेत 7,400. पार्टली सेक्युरिटीज म्हणजे सेक्युर्ड आहे, पार्टली म्हणजे काही भाग हा काय केलेला आहे, तारण ठेवलेला आहे. आणि कर्ज घेतलेला आहे आपण किंवा क्रेडिटर्स कडून गुड्स वगैरे घेतलेला आहे 60,800 रुपीजचा. आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत, अनसेक्युर्ड आहेत 1,41,800. आपल्याकडे ॲसेट आहे गुडविल, प्रॉपर्टी, मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस. तर आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही. प्रॉफिट अँड लॉसला आपण क्रॉसची साईन करून टाकू, कारण ती आपली ॲसेट नाही, आपण तिला रिअलाइज करू शकत नाही, विकू शकत नाही म्हणून. तर मग आपल्याकडे कॅश आहे, कॅश रिसिटला येईल 14,000. आणि पुढं आपण बघू, फक्त हे पार्टली सेक्युर्ड आहेत ना, ह्याचा थोडासा विचार करायचा आहे की ते रिसिटला येईल का पेमेंटला येईल. तर आपण पुढं रीड केल्यानंतर समजेल आपल्याला ते कोणत्या साईडला येईल. द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज. प्रॉपर्टी विच वॉज यूज टू पे पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स वॉज रिअलाइज्ड फॉर ₹44,000. याचा मिनिंग नीट बघा काय सांगितलंय. जी प्रॉपर्टी आहे बघा, इथं प्रॉपर्टीची व्हॅल्यू दिली 54,000. ती काय केलेलं आहे, जे पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत त्या क्रेडिटर्सवाल्यांना आपण प्रॉपर्टी काय केलेली आहे, मॉर्गेज केलेली आहे किंवा त्याला सेक्युर्ड केलेलं आहे. सेक्युअर म्हणजे तारण ठेवलेलं आहे. आणि ती रिअलाइज झाली, ती विकली कितीला, तर 44,000 रुपीजला विकली. म्हणजे विकली 44,000. आता आपल्याला इथं हे बघायचं आहे की आपल्याला प्रॉफिट झाला म्हणजे सरप्लस झाला का पेमेंट करायचं आहे, ते बघावं लागेल. बघा आता प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे 54,000. ह्याचा काय आपल्याला फक्त इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये आपण ते लिहितो. म्हणजे प्रॉपर्टीची किंमत होती 54,000. आपण माल कितीचा घेतलेला आहे 60,800 रुपीजचा. म्हणजे आपल्याला देणं आहे 60,800 रुपये देणं आहे, लायबिलिटी आहे. कोणाची आहे तर पार्टली सेक्युर्ड. आपल्याला सेक्युरिटीज पेड पार्टली सेक्युर्ड म्हणजे काहीतरी क्रेडिटर्सवाले आहेत, त्यांना 60,800 रुपये आपल्याला द्यायचे. पण आपण जी प्रॉपर्टी गहाण ठेवलेली होती ती प्रॉपर्टी विकून आपल्याला पैसे किती मिळाले हे पे करायचे आहेत आपल्याला. आणि मिळाले किती 44,000 रुपीज आपल्याला रिसीट झाले, मिळाले. मग आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोघांचं मायनस करून बघायचं आहे की आपल्याला सरप्लस येतोय का काय. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला द्यायचे 60,800, तुम्हाला मिळाले 44,000. तर तुम्ही काय कराल, 60,800 रुपीज तुम्हाला द्यायचे आहेत. तुमच्याकडे पैसे आहेत किती 44,000. मग तुम्हाला अजून 16,800 रुपये द्यायचे. तो जो क्रेडिटर्सवाला आहे तो काय म्हणेल की ठीक आहे, तू विकलीस प्रॉपर्टी कितीला 44,000 रुपयाला, राहिलेले माझे 16,800 रुपये दे. म्हणजे आज सरप्लस येणार नाही, तर तो काय आहे पेमेंट साईडला येणार आहे. आणि अजून आपल्याला 16,800 रुपीज कुणाला द्यायचे आहे तर क्रेडिटर्सवाल्यांना द्यायचे आहेत. इथं आहे बघा, ह्यांना द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला ह्याला द्यायचे होते किती, टोटल 44,000 द्यायचे होते. बट आपण दिले किती त्यांना 44,000च दिले, द्यायचे होते एवढे. मग जी अमाऊंट आलेली होती ती मला वाटतं किती आलेली होती 16,800. बॅलन्स होता 16,800. हे पेमेंटला येईल, कारण अजून आपल्याला त्यांना एवढे पैसे द्यायचे आहेत. हे सरप्लस नाही. याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सरप्लस यायचा ॲसेट सेक्युर्ड असेल तर, पण आज आपल्याला हे पेमेंटला येईल. आणि पेमेंटला पण ह्याला आपण काय म्हणणार आहोत, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत हे.
का बरं अनसेक्युर्ड आहेत? कारण जी तारण होतं ते विकलं, म्हणजे आता काही तारण आहे का? नाही, म्हणून ते अनसेक्युर्ड क्रेडिटरची जी पेमेंट ऑर्डर येईल तेव्हा आपल्याला 16,800 रुपये द्यायचे आहेत. कोणाला? तर इथं आहे बघा, हे सन्ड्री क्रेडिटर्सवाले आहेत, ह्यांना आपल्याला किती द्यायचे आहेत? 16,800 रुपीज. 60,800 नाही द्यायचे, 16,800 द्यायचे, कारण 60,800 द्यायचे होते. आपण प्रॉपर्टी विकली 44,000 रुपयाला आणि 44,000 रुपये त्यांना देऊन टाकले ह्यांना, आणि मग राहिलेले 16,800 रुपये आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून तेव्हा आपण पेमेंट ऑर्डरला देऊन टाकू. तर पेमेंटला येणार आहे, तर आज रिसिटला ते सरप्लस म्हणून येणार नाही. तर पुढं बघा काय सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे मशिनरी विकली 28,000ला आणि 1,28,000. व्हेकल विकलं, स्टॉक विकला किंवा रिअलाइज झाला, डेटर्स रिअलाइज झाले, एवढी ही ॲसेट आपली रिअलाइज करून आपल्याला पैसे मिळालेले आहेत. The expenses of liquidation amounted to ₹3,700. liquidation expenses आहे 3,700 and liquidators remuneration was fixed at the rate of 3% on all assets realized excluding cash. जेवढ्या पण ॲसेट रिअलाइज केलेल्या आहेत त्या रिअलाइज केलेल्या ॲसेटवर आपल्याला 3% काय करायचं आहे? रेम्युनरेशन द्यायचं आहे लिक्विडेटरला. आता तुम्ही म्हणाल मग रेम्युनरेशन द्यायचं आहे, कॅश तर आपण विकू शकत नाही किंवा त्याला रिअलाइज करू शकत नाही, म्हणून त्याने एक्सक्लुडिंग कॅश लिहिलेलं आहे. मग आपण काय करायचं? नेहमी इथून पेमेंट म्हणजे बघायचं कितीला विकलं, तर टोटल करायची आहे, इथून करायची आहे कितीला आपण ते विकलेलं आहे, आणि मग काय करायचं? त्याच्यावर 3% तुम्हाला रेम्युनरेशन द्यायचं आहे लिक्विडेटरला. म्हणजे दोनच इथं एक्सपेन्सेस आलेले आहेत, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. आणि आपल्याला काय बनवायचं आहे? लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट बनवायचं आहे. तर आपण आता पेमेंटला सुरुवात पहिलं ॲसेट रिसिट साईड कंप्लीट करून घेऊ आणि नंतर पेमेंटला जाऊ. तर रिसिटला आपल्याला पहिलं कॅश इन हँड लिहायचं आहे, कारण आपल्याकडे बॅलन्स आहे 14,000 इथं आहे बघा. तर हा 14,000 रुपयाचा रिसिटला बॅलन्स येणार आहे. आपण इथं लिहिणार आहोत टू कॅश इन हँड म्हणा किंवा कॅश बॅलन्स पण म्हणू शकता तरी चालेल. आपण कॅश बॅलन्स म्हणू. कॅश बॅलन्स होता 14,000. दोन्हीकडे पण तुम्ही लिहून घ्या 14,000. कुठून आले बघा हे 14,000? इथून आले. हे कॅश इन हँड होतं आपल्याजवळ. प्रॉफिट अँड लॉस आपण घेत नाही, आपल्याकडे तेवढे पैसे होते. परत आपल्याला बघायचं आहे हे 44,000 तुम्ही घेऊ नका, बाकीचे ॲसेट रिअलाइज करून घ्या, कारण ते आपण काय केलं? 44,000 रुपयाला प्रॉपर्टी विकली, पण ते 44,000 होते ते क्रेडिटर्सवाल्यांना पेड करून टाकले, म्हणजे आपल्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून आपण ते घेणार नाही. तर इथं लिहा ॲसेट रिअलाइज. ॲसेट्स रिअलाइज्ड. काय काय रिअलाइज केलं त्याची नावं खाली लिहूया आपण. इथं सांगितलेलं आहे, तुम्हाला विजिबल आहे मला असं वाटतंय. 44,000 घेऊ नका. मशिनरी मशिनरीची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती होती इथं बघायची आहे. मशिनरी होती 1,52,000ची. 1,52,000 विकली कितीला? विकली 1,28,000ला. एवढे पैसे आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर आहे व्हेकल. व्हेकल्सची व्हॅल्यू बघायची आहे. इथं किती होती? 30,000 आणि विकली कितीला? 20,000ला. 30,000 त्याची व्हॅल्यू होती आणि विकली 20,000 रुपीजला. त्याच्यानंतर आहे स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू बघा इथं किती होती? 82,000. रिअलाइज झाला 1,20,000ला स्टॉक. डेटर्स डेटर्सची व्हॅल्यू होती इथं 74,000. एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 74,000. रिअलाइज झालेला आहे 70,000. झालं, एवढीच ॲसेट रिअलाइज झालेली होती. 1, 2, 3 आणि 4.
44,000 घेऊ नका, एवढे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की पेमेंटला जायचं आहे. आपली पेमेंट ऑर्डर तुम्हाला मी शिकवलेलीच आहे, तरी पण तुम्ही बघू शकता. आपल्या पेमेंट ऑर्डरमध्ये तर पहिलं लिगल चार्जेस, बट क्वेश्चनमध्ये लिगल चार्जेस दिलेलं नाही. दोनच एक्सपेन्सेस इथं दिलेले आहेत, एक रेम्युनरेशन आहे आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत. मग आपण पहिलं काय करू, पेमेंट ऑर्डरमध्ये बघा पहिलं लिगल चार्जेस आहे, बट आपल्याकडं ह्या क्वेश्चनमध्ये लिगल एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचं आहे रेम्युनरेशन ऑफ लिक्विडेटर्स आणि मग लिक्विडेशन एक्सपेन्सेस. तर आपण इथं लिहू बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, मला वाटतंय 3%. थांबा 1 मिनिट बघू द्या, तर चुकल परत. हां, @ 3% ऑन ऑल ॲसेट्स रिअलाइज. 3% ऑन ॲसेट. आता आपल्याला लिहावं लागेल 3% ऑन ॲसेट रिअलाइज. ठीक आहे, लिहून घेते इथं ॲसेट्स रिअलाइज्ड. आता आपल्याला काय करावं लागेल, ती ॲसेटची व्हॅल्यू तुम्हाला मी दाखवते, कुठल्या कुठल्या ॲसेट आपण त्यांनी रिअलाइज केलेले आहेत. तर आता इथं बघा, क्वेश्चन नीट रीड करायचा. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे द लिक्विडेटर, म्हणजे जो लिक्विडेटर आहे किंवा ज्याची आपण अपॉइंटमेंट केलेली आहे की तू माझ्या काय कर, ॲसेट विकून दे, त्याला आपण जसं ब्रोकर म्हणतो तसा हा कोण आहे, लिक्विडेटर आहे. त्यानं तुमची कंपनीचे ॲसेट्स विकलेले आहेत, लायबिलिटी पेड केलेली आहे, त्याला आपण त्याच्या बदल्यात कमिशन देणार आहे, त्याला आपण लिक्विडेटर रेम्युनरेशन म्हणतो. तर मग त्यानं विकलेले आहेत म्हणून ह्या सगळ्या इथून नेहमी घेताना जेव्हा आपण त्याला रेम्युनरेशन द्यायचं असतो तेव्हा इथून ॲसेट घ्यायचे आणि बघायचं की जी प्रॉपर्टी आपण किंवा जी एखादी ॲसेट आपण सेक्युर्ड केलेली असते ती कुणी सेल केली, नीट बघायचं. तर इथं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट, म्हणजे कुणी विकली, लिक्विडेटरने ॲसेट विकलेली आहे. तर त्याची आपण टोटल करूया. 44,000ला एक ॲसेट विकलेली आहे. त्याच्यानंतर मशिनरी 1,28,000, त्याच्यानंतर व्हेकल 20,000, त्याच्यानंतर आहे स्टॉक 1,20,000, त्याच्यानंतर आहे डेटर्स 70,000. म्हणजे टोटल ॲसेट आपण 3,82,000 रुपीजला सेल केली. तर आपल्याला काय करायचं आहे, 3,82,000 इंटू 3% इंटू आपल्याला द्यायचं आहे त्याला रेम्युनरेशन 3% द्यायचं आहे. तर इंटू आपण ह्याच्यावर काढू, इंटू 3% 11,460. 11,460 आपण इथं लिहूया. 11,460 रुपीज आपण त्याला काय केलं, रेम्युनरेशन पेड केला. आता त्याच्या पुढं आपल्याला बघायचं आहे कोणाची पेमेंट ऑर्डर येते, तर लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस मग खाली लिहायचं बाय, खाली लिहिते मी बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. तर मला वाटतं क्वेश्चनमध्ये आपल्याला लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत बघा. इथं किती सांगितलं आहे, एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड 3,700. 3,700 हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत. आता इथला हा पार्ट संपला. आता आपल्याला पेमेंट ऑर्डरनुसार इथं बॅलन्स शीटला जावं लागेल, कोणाकोणाला पे करायचं आहे. लिक्विडेशन एक्सपेन्सेस झाल्यानंतर लिहिले प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत बघा. क्रेडिटर्स आहेत, प्रेफरन्शियल आहेत 7,400. तर आपण पेमेंट करू, इथं लिहू बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाऊंट आहे 7,400. इथं लिहिते मी 7,400 रुपीज.
बघा आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण इथं पेड केले 7,400. नेक्स्ट पेमेंट ऑर्डर बघायची आहे डिबेंचर होल्डर, बट क्वेश्चनमध्ये डिबेंचर होल्डर इज नॉट गिवन, दिलेले नाहीत म्हणून आपण ह्याची पेमेंट ऑर्डर करू शकत नाही. दिलेलेच नाही तर त्यांना कुठं देणार, आपण नाही देऊ शकत, म्हणून आपण डिबेंचर होल्डरांना द्यायचं नाही, कारण इथं क्वेश्चनमध्ये डिबेंचर होल्डर नाही आहेत, म्हणजे आपण डिबेंचर होल्डरकडून कोणत्याही प्रकारची अमाऊंट लोन म्हणून घेतलेलं नाही, म्हणून आपण त्यांना द्यायचं नाही. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये आहे बघा, आता इथं अनसेक्युर्डमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट पण आहे. अनसेक्युर्ड किती आहे, 90,000 रुपये आहे. आणि जे क्रेडिटर्स आहेत ते 1,41,800 पण आहेत. आणि आपण मागाशी बघा इथं एक आन्सर काढलेलं होतं की पार्टली सेक्युर्ड होते 60,800. त्यांना काय केलेलं होतं, प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली होती आणि ती प्रॉपर्टी 44,000ला विकलेली होती. म्हणजे 60,000 रुपये आपल्याला तारण कर्ज होतं, 44,000 रुपयाला ती तारण जे होती प्रॉपर्टी ती विकली आणि त्या क्रेडिटर्सवाल्यांना आपण 44,000 दिले. द्यायचे होते किती, 60,800 दिले, 44,000 रुपये, अजून 16,800 रुपीज द्यायचे आहेत. हे पण कोण आहेत, अनसेक्युर्डच आहेत, त्याला काही तारण नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला काय काय द्यावं लागेल बघा. हे जे बँक ओव्हरड्राफ्ट आहे हे 90,000, 90,000 अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, 1,41,800 प्लस हे 16,800 हे पण तुम्हाला पे करावं लागेल. एवढी मोठी तुमची आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये तिघांना द्यावं लागणार आहे. म्हणून इथं प्रेफरन्शियल क्रेडिटर झाल्यानंतर येईल अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स त्याच्यामध्ये कोण कोण येतं बघा. पहिलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट, $90,000. किती आहे, 90,000. हा सेक्युर्ड नाही आहे, अनसेक्युर्डच आहे. इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं अनसेक्युर्ड आहे तो 90,000 रुपये. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 1,41,800. 2 नंबरला येईल अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. $1,41,000 इथं आहे बघा 800. आणि अजून एक अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत हे, त्याला पण आपल्याला पेमेंट करायचं आहे, म्हणून लिहिणार आहे अनपेड, पार्टली अनपेड म्हणजे नॉट पेड. अनपेड पार्टली सेक्युरिटीज, कारण इथं पार्टली सेक्युरिटीज नाव लिहिले ना बघा, इथं दिसतंय तुम्हाला. तर हे पार्टली सेक्युरिटीजवाल्यांना अनपेड म्हणजे दिलेले नाहीत. इथं नाव येणार आहे पार्टली सेक्युर्ड. आता मी इथं तुम्हाला दाखवते, त्यांना द्यायचे होते 60,800. इथं आहे बघा 60,800. दिले किती त्यांना, 44,000. राहिले किती, तर 16,800 रुपीज द्यायचे राहिले, 16,800 द्यायचे राहिले. मग टोटल आपण किती पेमेंट करणार आहोत, तर ह्याचं तुम्ही प्लस करा. किती किती दिले बघा, 90,000 प्लस 1,41,800, 1,41,800, अजून किती दिले प्लस 16,800. म्हणजे दिले आपण किती, 2,48,600. तुम्ही इथं पण लिहू शकता, इथं पण लिहू शकता. 2,48,600 रुपीज आपण कोणाला दिले, तर क्रेडिटर्सवाल्यांना दिले. आता आपली नेक्स्ट पेमेंट ऑर्डर बघायची आहे, कोणती आहे, तर नेक्स्ट पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. बट आपल्या क्वेश्चनमध्ये प्रेफरन्स शेअर होल्डर इज नॉट गिवन, दिलेले नाहीत. मग काय दिलं आहे, तर ओनली इक्विटी शेअर होल्डर्स दिलेले आहेत. आता आपण बघायचं आहे आपल्याकडे किती पैसे आहेत. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे इक्विटी शेअर होल्डर्सना, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण बाय इक्विटी शेअर होल्डर्स, बाय इक्विटी शेअर होल्डर्स. जेवढा डिफरन्स येईल तेवढा इक्विटी शेअर होल्डरांना देऊन टाका. डिफरन्स किती येतोय बघा, ह्याची टोटल करा. ह्याची टोटल येईल तुम्हाला 3,52,000. डेबिट साईडची टोटल आहे 3,52,000.
52,000. 30 टोटल इथं टाका 3,52,000 आणि काय करा ह्याची टोटल करा आणि ह्याच्या टोटलमधून 52,000 मायनस करा. डिफरन्स येईल तो तुम्हाला काय करायचा आहे इथं शो करायचा आहे. तर तुम्ही काय करा ह्याची टोटल करा आणि ह्याच्या टोटलमधून 3,52,000 लेस करा. डिफरन्सची अमाऊंट येते इक्विटी शेअर होल्डरांना देऊन टाका. डिफरन्सची अमाऊंट आहे 80,840 रुपीज. आता आपल्याला इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचे आहेत 80,840. म्हणजे आपण इथं लिहायचं आहे अमाऊंट किती आहे 80,840 डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर. नंबर ऑफ शेअर होल्डर्स किती आहेत बघा. नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत 18,800. मग काय करा 18,800 म्हणजे एका शेअर होल्डरला अमाऊंट किती येते तुम्ही डिवाइड करून बघा. अमाऊंट येईल 4 रुपीज 30 पैसे. 4 रुपीज 30 पैसे. आणि हे आपलं झाला क्वेश्चन. तर हे थोडंसं तुम्ही करून बघा. हा क्वेश्चन माझा इथं संपलेला आहे. हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.